मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका हा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदारांना सुद्धा बसलाय। शहरातील वाहतूक कोंडी आणि जलमय रस्त्यांमुळे सकाळी 8 वाजता निघालेले अनेक आमदार हे तब्बल 2 तासांनी म्हणजे 10 वाजता विधान भवनात पोहोचले। पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींनाही प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। सांगाल काल रात्रीपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय। अनेक ठिकाणी पाणी साचायला लागलंय। जोगेश्वरीमध्ये देखील अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलंय। काय सांगाल, एकीकडे नाली सफाई आम्ही केली असा दावा महानगरपालिकेकडनं करण्यात येतोय, पण अखेर अनेक आपण पाऊस पाहिला, पहिल्याच पावसात मुंबई तुंबलेली पाहायला मिळते। मला वाटतं पाऊस अजून ज्या पद्धतीने सुरू व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही। ही सुरुवात आहे आणि सुरुवातीच्या काळामध्येच पावसाच्या माध्यमातून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी साचत नाही अशा ठिकाणी देखील साचलं आहे। याचं मूळ कारण नालेसफाई जी आहे, ते नालेसफाईचे कितीतरी दावे केले तरी दावे हे फोल ठरताना दिसत आहेत आणि मला वाटतं पूर्णपणे नालेसफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे। येणाऱ्या काळामध्ये ह्याचे परिणाम आणखीन विघातक दिसतील। मला वाटतं हे कुठेतरी मुंबई महानगरपालिका असेल, शासन असेल, याच्या माध्यमातून ठेकेदाराला ची पाठराखण करण्याचं काम केलं गेलं, कुठल्या प्रकारचं सुपरविजन केलं नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे आणि मला वाटतं मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागतोय। तुम्ही जोगेश्वरीनं येता, सकाळपासून इथे यायला किती वेळ लागला तुम्हाला? कारण अनेक बीजेपीचे जे लोक असतील ते देखील बोलतात की आम्ही व्यवस्थित नालेसफाई केलेली आहे, पण चित्र आपण दिसतोय अनेक ठिकाणी लोकल लेट आहेत, गाड्यांकडे ट्रॅफिक झालेलं आहे। संपूर्ण आता जवळजवळ जोगेश्वरी येण्यापूर्वी जवळ 2.25 तास लागले आणि संपूर्ण कुठे म्हणजे मेन हायवे सोडला तर इतर ठिकाणी देखील संपूर्ण ट्रॅफिक आहे आणि त्याचं पाणी सुचलेलं आहे, पाणी तुंबलेलं आहे। मला वाटतं याचा कुठेतरी विचार याच्या अगोदरच आपण जेव्हा ओरडत होते किंवा लोक सूचना करत होते त्यावेळी करायला पाहिजे होता, परंतु त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत। पहिले हे होते शिवसेनेचे आमदार बाळानर। कॅमेरा पर्सन सतीश मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनीषा चौधरी आहेत। मॅडम, काय सांगाल, आज सकाळपासून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, काय सांगाल? मी पावसाचं स्वागत करते, कारण मुंबईकरांना पाण्याचा त्रास होत होता, उष्णतेचा त्रास होता, त्यामुळे वरुण राजा आज बसरलेला आहे, त्यामुळे मी पावसाचं स्वागत करते। काही ठिकाणी आपल्या बातमीनुसार काही ठिकाणी समजा सॉसर एरिया आहे, जिकडे हायटाईडच्या वेळेला आमचं पंपिंग स्टेशन बंद असतात, त्या पंपिंग स्टेशनचं बॅक वॉटर येत असतं आणि त्यामुळे असं काही कुठे मुंबई तुंबलेली नाही, परंतु ह्या मुंबईला ठाण्याचे नाले लागतात, मीरा भाईंदरचे नाले लागतात, त्याचप्रमाणे आमच्या नवी मुंबईचे सुद्धा नाले लागतात। आम्ही कितीही चांगलं सुंदर नाले सफाई केलेली असेल, परंतु काही वेळेला बॅक वॉटर येतं भरतीच्या वेळेला, त्यावेळेला तिकडचा जो कचरा असतो तो आमच्या इकडे येताना डम्पिंग होतो, त्यामुळे मुंबईची सफाई चांगली झालेली आहे। मुंबईकरांना दिलासा पाऊस पडल्याने मिळालाय, त्याचं आपण सर्व मिळून स्वागत करूया। एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तुम्ही आलात, दहिसर पासून तुम्ही इथे नवीन पॉईंटला आलात, किती वेळ लागतो तुम्हाला या पावसामध्ये यायला? आज पावसामध्ये मी जवळजवळ 7:45ला निघाली आणि मी 9:45ला पोहोचली, 2 तासात पोहोचले। कॅमेरा पर्सन सुरेश मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।